घेऊया। तो देखिए आर टी ई ये जो एक्ट है, ये एक्ट 2009 साल में बना हुआ है भारत में। आर.टी.ई यानी कि राइट टू एजुकेशन, शिक्षा का यह अधिकार है, शिक्षा का अधिकार का यह अधिनियमन है। यह अधिनियम 2009 में तैयार हुआ, पर इसके बारे में जानकारी लेते समय यह 2009 में तैयार हुआ और 1 अप्रैल 2010 से पूरे भारत में यह रूल्स लागू किया। बल्कि पूरे भारत में यह रूल्स लागू करते समय जम्मू कश्मीर ऐसा राज्य था की इस राज्य में इस नियम का अवलंबन नहीं हुआ। भारतामध्ये आजपर्यंत जे काही चालत होतं ते पूर्णपणे जम्मू काश्मीर या राज्याला वगळून चालत होतं आणि भारताचा जर का विचार केला तर भारतामध्ये जे काही कायदे वगैरे ज्या काही गोष्टी बनतात या सगळ्या गोष्टी जम्मू काश्मीर राज्याला वगळून बनत असल्याचं आपणाला दिसून येतं। तर 2009 साली हा अधिकार बनलेला आहे राईट टू एज्युकेशनचा आणि 1 एप्रिल 2010 पासून याची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये झाल्याचे आपणाला दिसून येतं। घटनेच्या संदर्भामध्ये जर का बघितलं, संविधानाच्या संदर्भातलं जर का बघितलं तर संविधान का 86 संशोधन जबकि वो 2002 में हुआ। आर्टिकल 21A में अंतर्गत निःशुल्क शिक्षा एवं अनिवार्य शिक्षा बच्चों को देने का प्रावधान किया गया। महत्वपूर्ण वाक्य है, भारतीय संविधानाचं कलम 21A नुसार विद्यार्थ्यांना बालकांना अनिवार्य शिक्षा द्यायचा ठराव मंजूर केला आणि त्याला मंजुरी देण्यात आली। म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 21A नुसार बालकांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यात येऊ लागलं। मग हे कोणत्या वयासाठी देण्यात येऊ लागलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 ते 14 वर्षाची जी मुलं आहेत की जी रेग्युलर आहेत आणि 6 ते 18 वर्ष की जे काही डिसेबल स्टुडंट आहेत तर या वयोगटातील मुलांना बघा, सर्वसमावेशी शिक्षा बघत असताना याच्यामध्ये ॲबल स्टुडंट पण येतात आणि डिसेबल स्टुडंट पण येतात। तर 6 to 14 years स्टुडंट इन्क्लुडेड इनटू द ॲबल स्टुडंट अँड 6 to 18 years स्टुडंट इन्क्लुडेड इनटू द डिसेबल स्टुडंट। म्हणजे का त्यांना 2 वर्ष ॲड केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांची शिकण्याची गती कमी असेल, अंडरस्टँडिंगची कपॅसिटी कमी असेल, त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स असतात। सो दॅट्स वाय दिस स्टुडंट इन्क्लुडेड इनटू द डिसेबल। सो त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो 6 ते 18 वर्ष वयोगटापर्यंत केलेला आहे। तर भारताचं संविधान काय सांगतं तर भारतातील संविधानाच्या आर्टिकल्स 21A नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील एबल बालकांना आणि 6 ते 18 वर्ष वयोगटातील डिसेबल बालकांना मोफत व अनिवार्य प्राथमिक शिक्षण द्यायचं आहे असं घटनेनं तरतूद केलेली आहे। घटनेमध्ये कलम अशा पद्धतीचं टाकलेलं आहे। तर बघा आर.टी.ई अजून पुढं काय सांगतोय, आर.टी.ईचे रूल्स काय सांगतात तर एज के अनुसार कक्षा में नामांकन का प्रावधान होगा। बघा अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्याला जर का शाळेमध्ये घालायचं झालं तर शाळेमध्ये घालत असताना विद्यार्थ्याचं वय बघितलं जातं आणि जर का एखादा विद्यार्थी पहिलीपासून शाळेत गेला नसेल आणि तो 14 वयोगटातला असेल तर त्याचं वय जर का 14 असेल तर 14 वयोगट 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो, तर त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट 8वीमध्ये प्रवेश दिला जातो। शाळेमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असताना एक फॉर्म असतो आर.टी.ईचा राईट टू एज्युकेशनचा, त्या फॉर्ममध्ये तसा उल्लेख करावा लागतो आणि त्या फॉर्ममध्ये या नियमावलीचा उल्लेख आहे की एज के अनुसार कक्षा में नामांकन प्राप्त होणारा प्रावधान होगा। तो याच्यामध्ये तिथं टिक केली जाते आणि या नियमानुसार त्या विद्यार्थ्याचं वय 14 आहे तर त्याला 8वीमध्ये बसून द्या, अशा पद्धतीचा आर.टी.ईचा रूल्स आहे। अजून आर.टी.ई काय सांगते तर आर.टी.ई अजून काय सांगते तर बच्चों को शारीरिक या मानसिक सजा नहीं देना है। बहुत ही महत्वपूर्ण बात है।
इस साल में यानी कि 2009 के बाद सभी जो टीचर्स है, इस टीचर को यह चीज़ याद रखनी है कि छात्रों को सज़ा नहीं देनी है, ये शारीरिक हो या मानसिक हो, किसी भी तरह की सज़ा छात्र को नहीं देनी है. बघा, विद्यार्थ्याला शिक्षा द्यायची नाही. एक काळ होता, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. तो काळ गेला आणि आता फक्त विद्यार्थ्याला गोड बोलून त्याला शाळेमध्ये आणून त्याच्या चालीप्रमाणे विद्यार्थ्याला शिक्षकानं शिकवायचं आहे. त्याला कोणतीही पनिशमेंट करायची नाही. जर का तुम्ही त्याला छडी देत नसाल, छडीनं मारत नसाल, काठीनं मारत नसाल, हातानं मारत नसाल, तरीही तुम्ही त्याला शाब्दिकही मारहाण करू नका. म्हणजे काय काय शिक्षक बोलतात ना, किती आगाव आहेस, तुला कळतं का, नासन तसं हॅरेसमेंट अशा पद्धतीची त्याला विद्यार्थ्याला करायची नाही. हा RTEनं रूल्स सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वयानुसार विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा, पण वयानुसार प्रवेश देत असताना विद्यार्थ्याची कोणतीही टेस्ट घ्यायची नाही. उम्र के अनुसार सीधा नामांकन कोई टेस्ट नहीं. म्हणजे आपण म्हणतो ना, त्याला आता 8वीमध्ये कसं टाकायचा, त्याला 7वीपर्यंत सगळं येतंय का, मग आम्ही त्याची चाचणी घेणार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी शिक्षक म्हणत असतात. परंतु असं करणं योग्य नाही. RTE नियमाच्या विरोधात आहे. तो विद्यार्थी जसा आहे तसा तुम्ही शाळेमध्ये घ्या. त्याचं जे वय आहे, वय फक्त मेन्शन करा आणि वयानुसार तो कोणत्या वर्गामध्ये बसतोय एवढी माहिती प्राप्त करून त्याला त्या वर्गामध्ये प्रवेश द्या, असा RTEचा नियम सांगतोय. RTEचा रूल्स पुढं सांगतोय की देअर वेअर नो ॲडमिशन्स फी. 1 रुपयासुद्धा विद्यार्थ्यांकडून फी घ्यायची नाही. त्याला मोफत शिक्षण द्यायचं आहे. 8वीपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडून 1 रुपयाही फी घेऊ शकत नाही. अगला जो बहुत महत्वपूर्ण रूल्स है वो हमारे टीचर के लिए है और वो है गवर्नमेंट टीचर्स को प्राइवेट ट्यूशन नियम के विरुद्ध है. म्हणजे सरकारी शिक्षकांना खाजगी शिकवणी वर्ग घेता येत नाहीत. हा RTEचा ॲक्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हीही लक्षात ठेवा. पण ते कोणते घेता येत नाही आहेत, तर तुम्ही त्या ज्या वर्गाला अध्यापन करत आहात त्या वर्गातील क्लासेस महाराष्ट्रभर कुठेही तुम्हाला किंवा देशभर कुठेही तुम्हाला घेता येऊ शकत नाहीत. बाद में देखिए RTE का अगला जो रूल्स ऐसा है कि उनमें बिना मान्यता के स्कूल चलाना मना है. देखिए, आज स्कूल में हर एक स्कूल को इंडेक्स नंबर दिया है. सरल प्रणाली में उनका उल्लेख होता है. प्रत्येक शाळेचा एक इंडेक्स नंबर असतो. इंडेक्स नंबर म्हणजे शाळा संकेतांक कोड, शाळा मान्यता क्रमांक. तर ज्या शाळेला मान्यता नाही किंवा मान्यता क्रमांक नाही अशा शाळा चालवण्यास बंदी आहे. त्या शाळा बोगस शाळा म्हणून गृहीत धरल्या जातात. त्यामुळं भविष्यामध्ये जर का तुम्हाला शाळा सुरू करायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला शाळेची मान्यता घ्यावी लागेल. शाळेची मान्यता घेत असताना सुरुवातीला एक सामाजिक संस्था स्थापन करावी लागते आणि त्या संस्थेच्या घटनेमध्ये शाळा सुरू करणार आहे असा उल्लेख असावा लागतो आणि मग तो प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करावा लागतो किंवा त्याची ऑनलाईन प्रोसेस असते. ऑनलाईन प्रोसेसमधून तो जो तुमचा प्रस्ताव आहे शाळेच्या मान्यतेचा तो मंत्रालयात जातो. त्या मंत्रालयाच्या मीटिंगमध्ये तो प्रस्ताव ठेवला जातो. त्याला मंजुरी भेटल्यानंतर मग तुम्हाला शाळेची मान्यता दिली जाते. म्हणजे अशा पद्धतीची ती प्रोसेस आहे आणि मग तुमची शाळा ग्राह्य धरली जाते. नाहीतर कोण पण उठेल आणि कुठं पण शाळा चालू करेल असं चालत नाही. शाळा सुरू करायची असेल तर त्याला रीतसर परवानगीचं पत्र असावं लागतं. त्यानंतर आगे का जो पॉइंट है उनमें से प्राइवेट स्कूल में यानी कि खाजगी ज्या शाळा आहेत या खाजगी शाळेमध्ये BPL यानी कि EWS छात्रों को
25% अतिरिक्त छूट का प्रावधान है. म्हणजे खाजगी ज्या शाळा आहेत या खाजगी शाळांमध्ये EWS जे विद्यार्थी आहेत, आता EWS ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, किंवा BPL म्हणजे बिलो द पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखालील जी मुलं आहेत, तर या मुलांना 25% अतिरिक्त सूट देण्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढं बघा, याच्यामधला पुढचा रूल्स येतोय की रेशिओ, याने की विद्यार्थी आणि शिक्षकाचं प्रमाण किती असायला पाहिजे. तर प्राथमिक लेवलचा जर का विचार केला, याने की प्राथमिक याने की फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे पहिली ते पाचवीच्या वर्गाचा जर का विचार केला, तर पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी 30 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असा रेशिओ, प्युपल टीचर रेशिओ सांगितलेला आहे. हा RTE ने सांगितलेला आहे. जर का तुमचा वर्ग 6वी ते 8वीचा असेल, तर या 6वी ते 8वीच्या वर्गाला एलिमेंटरीला 35 विद्यार्थ्यांच्या मागं एक शिक्षक असायला पाहिजे. हे प्रमाण RTE न ठरवलेलं आहे. आता पुढं बघा, डिस्टन्स ही सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. अंतर हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. प्राथमिक विद्यालयातील जी मुलं असतात ते 1ली ते 8वीच्या वर्गातील असतात, लहान मुलं असतात, आणि त्यांच्या मानाने शाळा कुठंपर्यंत असली पाहिजे, तर प्राथमिक स्कूल के जो बच्चे हैं उस बच्चे के घर से 1 किलोमीटर के दायरे में स्कूल होना चाहिए. यानी कि 1ली ते 5वीं कक्षा के जो छात्र हैं, उन छात्रों के लिए जो स्कूल एरिया है वो स्कूल एरिया 1 किलोमीटर के दायरे में ही होगा. और जो उच्च प्राथमिक है, बल्कि कक्षा 6ठी से 8वीं तक, उनके लिए 3 किलोमीटर दूरी तय की है. म्हणजे जर का 1ली ते 5वीचा जर का तुमचा विद्यार्थी असेल, तर त्या विद्यार्थ्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत त्याची शाळा असायला पाहिजे. 1 किलोमीटर अंतरापर्यंत त्या विद्यार्थ्याची शाळा असायला पाहिजे. आणि जर का 6वी ते 8वीपर्यंत असेल, तर कमीत कमी 3 किलोमीटर अंतर असायला नाही, जास्तीत जास्त 3 किलोमीटर अंतर असायला पाहिजे. 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असता कामा नये. तर हा क्रायटेरिया जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. 1 किलोमीटरपर्यंत शाळा असायला पाहिजे किंवा 3 किलोमीटरपर्यंत शाळा असायला पाहिजे. आता पुढचा जो आहे पॉईंट तो म्हणजे टीचिंग पिरियड किती असले पाहिजेत, वर्किंग डेज कालावधी किती असला पाहिजे. तर हा घटक बघत असताना कक्षा 1ली से 5वीं में 1 वर्ष में कम से कम 200 वर्किंग डेज चलना चाहिए. म्हणजे कमीत कमी 200 दिवस शाळा भरल्या पाहिजेत. ॲक्च्युली हा नियम बदललेला आहे अलीकडच्या काळामध्ये, पण आपण RTE 2009 बघतोय, तर ह्या RTE 2009 नुसार कमीत कमी 200 वर्किंग डेज असले पाहिजेत. बघा, शिक्षक व्हायचं आहे आपणाला, शिक्षक होणं किती भारी आहे. वर्षाचे दिवस 365 असतात, त्याच्यातील फक्त 200 दिवस काम करायचं आहे. 165 दिवस आपणाला निवांत सुट्टी असणार आहे, असं RTE सांगते बरं का, मी सांगत नाही. त्यानंतर कक्षा 6वी से 8वीं में 1 वर्ष में कम से कम 220 वर्किंग डेज होने चाहिए. म्हणजे अलीकडच्या काळात हा आकडा मला वाटतं 238-240 पर्यंत गेलेला आहे. तर RTE काय सांगतोय, 1ली ते 5वीच्या वर्ग जे असतात ते 200 दिवस चालले पाहिजेत, आणि 6वी ते 8वीचे जे दिवस आहेत ते 220 दिवस चालले पाहिजेत. आता बघा, शिक्षकांना काय म्हटलं जातं, 1ली ते 5वीचे जे शिक्षक आहेत, 6वी ते 10वीचे जे शिक्षक आहेत, किंवा 11वी ते 12वीचे जे लेक्चरर्स आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, 1st to 5th का टीचर PRT होता है. प्रायमरी टीचर जो आहे 1ली ते 5वी PRT. त्याच्यानंतर 6वी ते 10वीचा जो शिक्षक आहे त्याला TGT. आणि 11वी ते 12वीचा जो लेक्चरर आहे
त्याला PGT यानी की पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स असं म्हटलं जातं. म्हणजे या ज्या संकल्पना आहेत आता PRT, TGT, PGT या संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्या संदर्भामध्ये जास्त न बोलता तुम्हाला भरपूर माहिती असायला पाहिजे. आता बघा, हा जो टीचिंग पिरियड होता हा आपण दिवसामध्ये बघितला. कमीत कमी 200 दिवस पाहिजेत 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी 220 दिवस असले पाहिजेत. पण तासिका किती असल्या पाहिजेत? एका वर्षामध्ये कमीत कमी 800 घंटे पढ़ाई होनी चाहिए पहली से 5वीं तक. देखिए, पहली से 5वीं तक एक साल में कम से कम 800 घंटे पढ़ाई होनी चाहिए, यानी कि लगभग हर रोज 4 घंटे की पढ़ाई होनी चाहिए. क्योंकि 200 दिन हमारे हैं वर्किंग डेज, 200 दिन है और 800 घंटे है, यानी कि 800 डिवाइडेड 200, तो 4 घंटे हर रोज हमें क्या करना है, टीचिंग करना है. कक्षा 6ठी से 8वीं तक की जानकारी जब हम लेंगे तो उनके लिए कम से कम 1000 घंटे की पढ़ाई साल में होनी चाहिए. एक हिसाब से देखिए, शिक्षक के हिसाब से देखिए तो एक शिक्षक को एक सप्ताह में 45 आवर्स काम करना है, जिसमें शिक्षण सामग्री प्रिपेयर का समय भी सम्मिलित है. बघा, एक शिक्षक जो आहे, कोणताही शिक्षक असू द्या, या एका शिक्षकाला आठवड्यामध्ये कमीत कमी 45 तासिका काम करायचं आहे. मग या 45 तासिकामध्ये काही तासिका त्यानं शैक्षणिक साधनं बनवण्यासाठी वापरायच्या आहेत. आता एवढं सगळं बघितल्यानंतर मुख्याध्यापक पद कसं मान्य होत आहे? जर का तुमच्या शाळेमध्ये 150 विद्यार्थी असतील, म्हणजे 150 विद्यार्थी असतील, तर तुम्हाला 5 शिक्षक मान्य होतील आणि एक हेड टीचर यानी की एक मुख्याध्यापकाचं पद तुम्हाला मान्य होईल. पण त्यासाठी आपणाला 150 विद्यार्थी असायला पाहिजेत. बघा, आता 150 विद्यार्थ्याच्या मागं 5 शिक्षक म्हटल्यानंतर 30 विद्यार्थ्याच्या मागं 1 शिक्षक, हे समीकरण बरोबर आहे. पण 5 शिक्षक झाल्यामुळं त्या शिक्षकांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी एक हेड टीचरची गरज असते, एका मुख्याध्यापकाची गरज असते. तर तो मुख्याध्यापकाचं पद 150 विद्यार्थी तुमच्याजवळ जर का असतील तर ते मिळतं, असा RTEचा ॲक्ट 2009 आपणाला सांगतो. तर अशा पद्धतीनं ही RTEची माहिती आहे. RTE ॲक्ट 2009 साल में हुआ, तय हुआ, 1 अप्रैल 2010 से लागू हुआ. संविधान में 86वां संशोधन हुआ, 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि आर्टिकल 21A नुसार, भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 21A नुसार मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षणाचा अधिकार करण्यात आला. त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना, चांगल्या बालकांना आणि 6 ते 18 वयोगटातील डिसेबल बालकांना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्याचा अधिकार करण्यात आला. त्याच्यामध्ये मग विविध रूल्स राबवण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचा जो रूल्स होता तो म्हणजे वयानुसार विद्यार्थ्याला दाखल करा. त्याचं वय कोणत्या इयत्तेचं आहे त्यानुसार कोणतीही त्याची परीक्षा न घेता, कोणतीही त्याची टेस्ट न घेता त्याला त्या वर्गामध्ये समाविष्ट करा. विद्यार्थ्याला कोणतीही शिक्षा करायची नाही, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो. विद्यार्थ्याला ॲडमिशन देताना कोणतीही फी घ्यायची नाही. शाळा ज्या आहेत त्या मान्यतेच्याच असायला पाहिजेत. मान्यता जर का शाळेला नसेल तर ती शाळा उपयोगाची नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक विद्यार्थी प्रमाण आहे तर 30 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक 1ली ते 5वीसाठी आणि 35 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक 6वी ते 8वीसाठी लागू झालेला आहे RTE 2009 नुसार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सरकारी शिक्षक आहेत, गव्हर्नमेंट टीचर आहेत, त्यांना खाजगी शिकवणी वर्ग घेता येत नाहीत, हे नियमाच्या विरोध आहे. आणि अंतराचा जर का विचार केला तर 1 किलोमीटरच्या आतमध्ये 1ली ते
5वीच्या वर्गाची शाळा असायला पाहिजे आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये 6वी ते 8वीच्या वर्गाची शाळा असायला पाहिजे असा RTEचा ॲक्ट आपणाला सांगतोय. कामाचा जर का विचार केला तर वर्षभरातून 200 दिवस आपण भरायचे आहेत 1ली ते 5वीसाठी आणि 6वी ते 8वीचा जर का विचार केला तर 220 दिवस व्हायला पाहिजेत. आणि तासिका बघत असताना एका शिक्षकाला आठवड्यामध्ये कमीत कमी 45 तासिका असल्या पाहिजेत. आणि वर्षाचा जर का विचार केला तर 1ली ते 5वीसाठी 800 घंटे 800 तास पढाई वर्षभर झाली पाहिजे. 6वी ते 8वीसाठी 1000 तास पढाई विद्यार्थ्याची झाली पाहिजे. आणि मग जर का तुमच्याजवळ 5 शिक्षक असतील म्हणजेच 150 विद्यार्थी तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला ॲटोमॅटिक 5 शिक्षक मिळणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या 5 शिक्षकांना कंट्रोल करण्यासाठी एक हेड टीचरसुद्धा तुम्हाला मिळणार. तर हा होता RTE ॲक्ट 2009 म्हणजेच राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. आता आपण पुढं बघूया NCFची संकल्पना. मी सातत्यानं तुम्हाला NCF ही संकल्पना सांगत होतो की NCFवरती आपल्याला एक टॉपिक घ्यायचा आहे. NCF ही संकल्पना फार मोठी आहे, त्यावेळी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगत जाईन. बऱ्यापैकी CDPचं लेक्चर्स अभ्यासत असताना किंवा भाषेचं लेक्चर्स अभ्यासत असताना NCF आलेलं होतं. मॅथ्सची संकल्पना अभ्यासत असताना, मॅथ्सची पेडॅगॉजी अभ्यासत असताना NCF संकल्पना आलेली होती. तर NCF का मतलब क्या है? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005. हा सुद्धा राष्ट्रीय जो आराखडा है, राष्ट्रीय पाठ्यचर्या की जो रूपरेखा है वो 2005 में सीमित की गई है. और ये जो आराखड़ा जो है, ये जो फ्रेमवर्क है, ये फ्रेमवर्क कौन बनाती है? तो यह NCERT बनाती है. भारत में जो NCERT आपको पता है, भारतामध्ये अभ्यासक्रमाच्या संदर्भामधील जी अभ्यासक्रमाची रूपरेषा आहे, आराखडा जो आहे, हा आराखडा मांडण्याचं काम NCERT करत होती आणि करत आहे. याच्या अगोदर 1975 साली, 1988 साली, 2000 साली आणि 2005 साली हा NCERTने अभ्यासक्रमाचा आराखडा मांडलेला आहे. बल्कि हम 2005 का फ्रेमवर्क देख रहे हैं, इसलिए 2005 में जो NCERT के जो अध्यक्ष थे प्रोफेसर यशपाल, इनके माध्यम से, इनकी अध्यक्षता के अंडर यह NCF 2005 हमारे सामने रखा है. क्या है NCF 2005? तो यह देखते समय NCF 2005 इसका निर्माण जब हुआ, इसका निर्माण होने के बाद जो हमारी किताबें हैं, पाठ्य पुस्तक है, यह जो पाठ्य पुस्तक है, यह पाठ्य पुस्तक पूरी तरह से स्टूडेंट बेस्ड कर दिए, बाल केंद्रित कर दिए. बल्कि उसके पहिले बघा, पहिली कशी पुस्तकं होती, तर पहिली पुस्तकं बऱ्यापैकी व्याख्यान पद्धतीची होती, स्पष्टीकरण पद्धतीची होती. परंतु 2005 साली जो आराखडा मांडला, त्या आराखड्याच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांची पूर्णपणे रचनाच बदलली आणि त्यानुसार त्यांनी पूर्ण पाठ्यपुस्तकं विद्यार्थी केंद्रित केलेली आहेत. बघा, याच्या संदर्भामध्ये NCF 2005 का अनुवाद संविधान की 8वीं अनुसूची में दी गई 22 भाषाओं में किया गया है. म्हणजे भारताचं जे संविधान आहे, भारताच्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये संविधानाच्या मान्य असणाऱ्या ज्या भाषा आहेत त्या एकूण 22 भाषा आहेत. तर या 22च्या 22 भाषांमध्ये NCF 2005चं भाषांतर केलेलं आहे. आपल्याला त्या 22 भाषेमध्ये हा NCFचा आराखडा मिळू शकतो. आता याचे उद्देश काय आहेत? हा आराखडा बनवण्याचा उद्देश काय आहे? का हा आराखडा बनवला? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान को स्कूल के बाहरी जीवन से जोड़ा जाए. आजपर्यंत काय होत होतं, विद्यार्थी ओनली अँड ओनली पुस्तकामध्ये जे नॉलेज आहे तेवढंच नॉलेज घेत होते. त्यांना बाहेरच्या ज्ञानाशी काहीही संबंध नव्हता, बाहेरच्या जगाशी विद्यार्थ्यांचा काहीही संबंध नव्हता.
तर या NCF काय झालं तर विद्यार्थ्यांचं जे स्कूल का जो ज्ञान है स्कूल में मिला हुआ जो ज्ञान है वो ज्ञान छात्र बाहर के ज्ञान में जोड़ने लगे. बाद में याच्या अगोदरची जी अध्यापन पद्धती होती ती अगदी कसं निरागस अशी अध्यापन पद्धती होती, कंटाळवाणी अशी अध्यापन पद्धती होती, रटंत प्रणाली असं म्हटलं जातं त्याला. तर या रटंत प्रणालीमध्ये घोकमपट्टी असेल, तेवढंच करायचं, शिक्षकानं सांगायचं आणि विद्यार्थ्यांना करायचं, शिक्षकानं सांगायचं आणि विद्यार्थ्यांना करायचं. तर हे जे आहे याच्यापासून विद्यार्थ्यांना पूर्णपणे मुक्त केलं आणि असं या NCFच्या माध्यमातून पुढं आलं की पाठ्यपुस्तक केंद्रित छात्र न बने. बघा, आपण मागं एकदा सांगितलेलं होतं की एखादा कंटेंटची आपल्याला जर का माहिती पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल टोपीवाला हा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, तर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काय सांगतोय टोपीवाला आणि माकडे एवढीच गोष्ट आपल्याला माहिती आहे. ती पांढरी टोपी असते, टोपीवाला त्या पेटीत घालतो आणि जातो फिरतो तो झोपतो, अशा पद्धतीची आपल्याला गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण टोपीवाला ही कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करत असताना टोपीवाला हा विद्यार्थी जेव्हा गुगलवरती टोपीवाला हा शब्द टाकेल तेव्हा असंख्य पेजेस भेटतील. मग टोपीवाला टोपी विक्रेता असेल किंवा टोपी बनवणारा असेल किंवा त्या काळामध्ये ते धोतर नेसून फिरणारा टोपीवाला असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या गाड्यातून फिरणारे टोपीवाले असतील, मोठमोठ्या दुकानामध्ये बसणारे टोपीवाले असतील, ह्या साऱ्या गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त केलं पाहिजे हे NCF आपणाला सांगतं. म्हणजेच पुस्तकाच्या माध्यमातूनच केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान घेतलं पाहिजे असं नाही. दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. गुणाकार आपल्याला करायचा आहे, 2 अंकी संख्येचा गुणाकार करायचा आहे. 2 अंकी संख्येचा गुणाकार करत असताना आपण काय करतो, वरच्या जी संख्या असते संख्या मांडून घेतो, खाली एक संख्या वर एक संख्या मांडतो, खाली एक संख्या मांडतो आणि खालच्या संख्येनं वरच्या संख्येला गुणायला चालू करतो. मग एकक स्थानच्या संख्येनं पहिल्यांदा गुणतो, परत एकक स्थानच्या संख्येनं गुणल्यानंतर खाली 0 देतो, परत दशक स्थानच्या संख्येनं गुणतो, परत 0 देतो, परत ती डॅश मारतो, परत त्याची बेरीज करतो आणि मग टोटल प्रोसेस शेवटी येते. तर हा गुणाकाराची ही मेथड आहे. पण NCF काय सांगतं, अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे का, तर नाही. गुणाकार करत असताना 2 संख्येचा गुणाकार करत असताना नवीन एक मेथड आहे बटरफ्लाय मेथड. ती मी तुम्हाला आपलं गणिताचं शिकवत असताना सांगेन की बटरफ्लाय मेथड काय आहे. तर बटरफ्लाय मेथडच्या माध्यमातून अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला 2 अंकी संख्येचा गुणाकार 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणं हा जो गुणाकार आहे तो अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला सोडवता येतो. म्हणजे आपण ट्रॅडिशनलच पद्धतीनं गेलं पाहिजे असं नाही. व्हॅरियस मेथड ज्या आहेत, न्यू मेथड्स आहेत, याची सुद्धा युजेस आपण केला तरी चालेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवलं पाहिजे या सगळ्या गोष्टीला NCF प्राधान्य देतं. बाद में NCF का जो उद्देश्य है उसमें क्या होता है, विद्यालय में दी जाने वाली शिक्षा को विभिन्न प्रकार की गतिविधियों से जोड़ा जाए. म्हणजे शाळेमध्ये जे काही ज्ञान दिलं जातं हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध ज्या अध्यापनाच्या पद्धती आहेत त्या अध्यापनाच्या पद्धती शिक्षकानं वापरल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून ज्ञान जोडलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय मूल्यों के प्रति आस्थावान विद्यार्थी तैयार किए जाए. देशाच्या प्रती असणारी जी राष्ट्रीय मूल्य आहेत ही राष्ट्रीय मूल्य विद्यार्थ्याच्या मनामध्ये भिनली पाहिजेत आणि नुसती भिनूनच चालली नाही तर तशा पद्धतीनं विद्यार्थ्यानं आचरणसुद्धा केलं पाहिजे, वागलं सुद्धा पाहिजे. NCFचं सगळ्यात महत्त्वाचं जे तत्व आहे ते मी आता सांगतोय ते म्हणजे बिना भार के अधिगम यानी कि लर्निंग विदाउट बर्डन.
बघा 1993चा जो रिपोर्ट होता युनोचा, की 1993 साली मी मगाशी तुम्हाला सांगितलं की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हा विषय मांडलेला होता की विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं दिलं पाहिजे. तर त्याच वेळी 1993ला त्याच्याच संयुक्त राष्ट्रसभेच्या त्या चर्चेमध्ये असंही त्यांनी सांगितलेलं होतं की विद्यार्थ्याला शिक्षण देत असताना त्याच्यावरती जबरदस्ती करू नका. लर्निंग कसं झालं पाहिजे, विदाउट बर्डन झालं पाहिजे. सो ये जो बेस है, ये बेस NCF का है, लर्निंग विदाउट बर्डन. देखिए अब NCF 2005 यह टीचिंग करते समय शिक्षकों को या टीचरों को कुछ मेथड्स का यूज़ करना पड़ता है, विधियों का यूज़ करना पड़ता है. तो ये विधियाँ कौन सी है? तो सबसे पहली जो विधियाँ है, ये जो NCF है, ये NCF मैक्सिमम 5 विधियों पर जोर देता है और यह 5 विधियाँ NCF में बहुत ही महत्वपूर्ण है. तो सबसे पहले जो विधि आती है वो है लर्निंग बाय डूइंग, यानी कि करके शिकना, करत करत शिकणे. विद्यार्थ्याला अनुभवातून शिक्षण आलं पाहिजे. विद्यार्थ्याला सांगायला पाहिजे की तुला जर का भाकरी करायची आहे फॉर एक्झाम्पल, तर कशी करायची, त्याला फक्त डिस्कशन द्यायचं नाही आहे, तर त्याला भाकरी करायलाच बसवायचं. मग कशी बसवायचं, तर त्याच्यासमोर शिक्षकानं सुद्धा अगोदर भाकरी करण्यासाठी बसलं पाहिजे. मग ते पीठ घ्यायचं, ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, ते पीठ मळायचं, व्यवस्थित झालं पाहिजे, पातळ होता कामा नये. सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगितल्या पाहिजेत. त्यानंतर ते व्यवस्थेमध्ये थापायची भाकरी. त्याच्यानंतर ते भाकरी थापल्यानंतर ते मग तव्यावरती टाकायची, चांगल्या पद्धतीनं भाजायची. भाजल्यानंतर मग ते काढायचे आणि थंड झाल्यानंतर खायचे. ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट विद्यार्थ्याला करत करत शिकली पाहिजे, त्याच्या प्रॅक्टिकलमधून विद्यार्थ्यांना शिकली पाहिजे, असं NCF सांगतंय. मीन्स लर्निंग बाय डुईंग. सेकंड जी मेथड याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे इन्स्पेक्शन मेथड, यानी की निरीक्षण विधी. बघा विद्यार्थ्याचा याच्यामध्ये समावेश होतोय निरीक्षण विधीमध्ये. विद्यार्थ्याला सांगायचं आहे की विद्यार्थ्याला अनुभव घ्यायचा आहे की जे नदीकाठी असणारे पक्षी आहेत हे पक्षी कसे आहेत, नदीकाठी कोणकोणते पक्षी आहेत असा विद्यार्थ्याला प्रश्न केला. तर नदीकाठी कोणकोणते पक्षी आहेत हे पाहण्यासाठी विद्यार्थ्याला नदीकाठी घेऊन केलं पाहिजे. त्यानं निरीक्षण केलं पाहिजे, नदीकाठी जाऊन त्या नदीच्या काठी बसून झाडी झुडपीमध्ये त्यानं पाहिलं पाहिजे आणि मग त्याच्यातून त्यानं शोधलं पाहिजे की कोणकोणते पक्षी नदीकाठी आहेत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याची महत्त्वाची भूमिका आहे. बघा अगोदर आपण जे सांगितलं लर्निंग बाय डुईंग, ॲक्टिव्हिटी करणं, याच्यामध्ये विद्यार्थी बेस्ड आहे. इन्स्पेक्शन मेथड, विद्यार्थी ऑब्झर्वेशन करतोय, विद्यार्थी याच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे स्टुडंट सेंटर आलेला आहे, म्हणजे विद्यार्थी याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. पुढचा आहे परीक्षण विधी, यानी की टेस्ट मेथड. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थीच आहे. एखादी गोष्ट बघा 8वीमध्ये गेल्यानंतर किंवा 6वी-7वीच्या वर्गामध्ये सायन्समध्ये कन्सेप्ट आहे की लाल लिटमस निळा होतो, निळा लिटमस लाल होतो, आम्लामध्ये बुडवल्यानंतर का आम्लारीमध्ये बुडवल्यानंतर. हे त्याला शिकवत असताना त्याला स्वतः ते प्रॅक्टिकल करायला द्यायचं आहे, स्वतः ते टेस्ट त्यानं करायचे आहे आणि त्याच्यातून शिकायचं आहे की बाबा आम्लामध्ये गेल्यानंतर काय झाला, लिटमस कुठला कलर आला, लाल झाला का निळा झाला का, निळा लिटमस लाल झाला का काय झालं, हे जे आहे ते त्यानं स्वतः प्रॅक्टिकल करायचं आहे, टेस्ट करायचे आहे. म्हणजे हे सुद्धा स्टुडंट बेस्ड आहे. नेक्स्ट वन दॅट ग्रुप लर्निंग, यानी की सामूहिक विधी. विद्यार्थ्यानं ग्रुप पद्धतीसुद्धा अध्यापनाची आहे. गट पद्धती असं म्हटलं जातं आणि गट पद्धतीच्या माध्यमातून वर्गातील विद्यार्थ्यांचे गट करायचे आणि गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काम द्यायचं हाताला. याचा अर्थ विद्यार्थ्याला काहीतरी शिकवायचं आणि शिकवल्यानंतर त्याला प्रॅक्टिकल करायला द्यायचं, उदाहरणं सोडवायला द्यायची. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा गोष्टी विद्यार्थी बेस्ड आहेत, स्टुडंट सेंटर आहेत. त्यामुळं ही सुद्धा मेथड याच्यामध्ये येते. आणि लास्ट वन दॅट मिश्रित विधी, यानी की मिक्स्ड मेथड. सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून किंवा सगळ्या मेथड्स एकत्रित करून मॅक्झिमम विद्यार्थी सेंटर राहायला पाहिजे, अशा हेतूनं शिक्षकांना काय करायचे आहे,
पद्धत वापरायची आहे. तर ह्या आहेत NCFच्या इम्पॉर्टंट 5 विधी. NCF मॅक्झिमम कशाला महत्त्व देतं आहे, तर NCF मॅक्झिमम रचनावादाला महत्त्व देतं आहे. NCF बेस्ड ऑन कन्स्ट्रक्टिझम म्हणजे रचनावादावरती NCF आधारलेलं आहे. याशिवाय याच्यामध्ये विद्यार्थ्यांना NCF 2005 के अनुसार अंग्रेजी सीखने का उद्देश बहुभाषावाद होना चाहिए. बघा, इंग्रजी विषयाचा समावेश केलेला आहे पहिलीपासून अभ्यासक्रमामध्ये. पण का केलेला आहे, तर विद्यार्थ्याला इंग्रजी जो विषय आहे, इंग्रजी जी भाषा आहे, ह्या भाषेचं ज्ञान झालं पाहिजे. आणि भाषेचं नुसतं ज्ञानच होऊन उपयोग नाही, तर ती भाषा विद्यार्थ्यानं अंमलात सुद्धा आणली पाहिजे. त्याला दैनंदिन जीवनामध्ये वापरता आली पाहिजे किंवा बाहेर गेल्यानंतर त्या भाषेचा वापर करता आला पाहिजे. यासाठी NCF 2005 नुसार इंग्रजीचा सुद्धा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे. आता 2005च्या NCF नुसार शिक्षकाची जी भूमिका आहे, ही शिक्षकाची भूमिका फक्त आणि फक्त फॅसिलिटेटरची भूमिका आहे, सुविधादाता असं म्हटलं जातं. शिक्षकानं फक्त सुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त करून द्यायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, विमान करायचं आहे कागदापासून, कसं करायचं हे एकदा सांगायचं आणि दाखवायचं विद्यार्थ्यासाठी आणि विद्यार्थ्यांना करायला लावायचं. सुविधा उपलब्ध विद्यार्थ्यांना करून देण्याचं काम शिक्षकानं करायचं आहे. मार्गदर्शकाची भूमिका फक्त दिशादर्शकाची भूमिका फक्त NCFच्या माध्यमातून शिक्षकानं करायची आहे. मॅक्झिमम NCFचा जर का विचार केला तर त्याच्यातून एकच गोष्ट साध्य होते, ती म्हणजे लर्निंग बाय डुईंग, म्हणजेच करके शिकणं. यानी की काय म्हणलं जातं मराठीमध्ये त्याला, स्वतः करून शिकणे, सगळ्या गोष्टी अनुभवातून शिक्षण घेणे. तर याला NCF 2005 जास्त महत्त्व देत आहे. बघा, NCF आपण बघितलं, NCF बघत असताना 2005 साली जे NCF डिक्लेअर केलं, NCF म्हणजे काय तर राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा कार्यक्रम. तर हे काय करत असतं, NCERT डिक्लेअर करत असते, NCERT ठरवत असते. तर याच्या अगोदर मग 1975 साली झालं, 1988 साली झालं, 2000 साली झालं आणि 2005 साली झालं. 2005चा आपण विचार करतोय तर त्यावेळेचे जे अध्यक्ष होते ते यशपाल होते, प्रोफेसर यशपाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जो आहे बालकेंद्रित पाठ्यपुस्तक असलं पाहिजे. जे विद्यार्थींचं जे शिक्षण आहे, हे शिक्षण पाठ्यपुस्तकावरती आधारित न होता विद्यार्थी केंद्रित यानी की बाल केंद्रित असायला पाहिजे, असं NCF म्हणतंय. मग त्याचे जे उद्देश आहे ते उद्देश आपण पाहिले. लर्निंग विदाऊट बर्डन झालं पाहिजे, विद्यार्थ्याला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, त्याच्यावरती कोणतंही बर्डन आपण टाकायचं नाही. आणि मग NCF टीचिंग करत असताना मॅक्झिमम ज्या इम्पॉर्टंट 5 विधी आहेत, 5 ज्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपण माहिती घेतली. आणि NCF बघत असताना हा एक रचनावाद आहे, बहुभाषावाद आहे आणि टीचर जो आहे तो फॅसिलिटेटर आहे. या गोष्टी NCFमध्ये महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा जो आपण घटक बघतोय तो आहे सामाजिकरण, सोशलायझेशन. सामाजिकीकरण म्हणजे काय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, समाजीकरण एक ऐसी प्रक्रिया है जिसमें मानव समाज द्वारा सीखता है और यह पूरे जीवन तक निरंतर चलती है. समाज में जब हम जाते हैं, समाज में इधर उधर भटकते हैं, तो समाज से हम कुछ सीखते हैं. बहुत सारी चीज़ें हम समाज के माध्यम से सीखते हैं. तो ये हमारा समाजीकरण. बघा, परवाच आपण विविध असे सिद्धांत बघितले. तर ते सिद्धांत बघत असताना त्या सिद्धांतामध्ये असंही सांगितलेलं आहे की विद्यार्थी सामाजिक संस्कृतीच्या माध्यमातून शिकतोय. कोणी सांगितलं, काय सांगू शकताय तुम्ही, हा सिद्धांत कोणी मांडला? संस्कृती आणि समाजाच्या माध्यमातून विद्यार्थी शिकतोय. काय आठवतंय तुम्हाला? येस. तर विद्यार्थी
समाजाच्या माध्यमातून शिकतोय किंवा संस्कृतीच्या माध्यमातून शिकतोय, तर त्याच्यासाठी सामाजिकीकरण अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. सामाजिकरण की प्रक्रिया से प्रभावित होती है. तो समाजीकरण कौन सी प्रक्रिया से प्रभावित होती है? समाजीकरण छात्र का होते समय कौन से घटक महत्वपूर्ण हमें बताए जाते हैं? तो उनमें से सबसे पहले आता है पालन पोषण. समाज में बच्चे का पालन पोषण कैसा होता है, यानी कि जो गरीब बच्चे होते हैं, झोपड़पट्टी के बच्चे होते हैं, स्लम एरिया के बच्चे होते हैं, उनका पालन पोषण किस तरह से होता है. रिच फैमिली में जो पैदा हुए बच्चे होते हैं, उनका पालन पोषण किस तरह से होता है. ये सारी चीज़ें बच्चे का सामाजिकरण होने में अहम भूमिका बजाती है. बघा, मुंबईमध्ये जर का तुम्ही गेला, धारावी झोपडपट्टी जगातील आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी ओळखली जाते. ह्या झोपडपट्टीतील लोकांचं जीवनमान कसं आहे, याच्या व्यतिरिक्त त्याच मुंबईतील तुम्ही CSTला जावा, अंधेरीला जावा, तिकडच्या एरियामध्ये लोकांचं जीवनमान कसं आहे हे जर का बघितलं तर तुम्हाला प्रचंड फरक असल्याचा दिसेल. आणि मग झोपडपट्टीची मुलांची वाढ कशी होते, त्यांच्या बुद्धीचा विकास कसा होतोय, आणि इकडच्या CSTकडच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास कसा होतोय, ह्या गोष्टी आपणाला पाहत असताना त्याच्यामध्ये तफावत असल्याचे आपणाला दिसून येतं. म्हणजेच पालन पोषण ही घटक जो आहे, ही घटक सामाजिकरणावरती परिणाम करते. उसके बाद आता है सहयोग, यानी कि समाज के प्रति समाज के जो इतर लोग हैं वो हमें किस तरह से सहयोग करते हैं. शेजारी आपणाला किती मदत करतो, शेजाऱ्याचं आपल्याबद्दल कसं मत आहे, समाजातील लोकांचं आपलं कसं मत आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. बाद में आता है इमिटेशन, अनुकरण. समाजातील लोक कार्य कशा पद्धतीनं करतात तेच बघून लहान मुलं शिकत असतात. समाजातील माणसं कशा पद्धतीची भाषा बोलतात तशा पद्धतीचीच भाषा मुलं बोलत असतात. जर का एखादा मुलगा टपोरी एरियामध्ये जर का राहत असेल, तर टपोरी एरियातील लोकांची भाषा कशी आहे तशीच भाषा तो विद्यार्थी शिकत असतो, तशीच भाषा तो बोलत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये अनुकरणसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे पुरस्कार एव दंड. जर का तुम्ही चांगलं काम केलं तर समाजामध्ये तुम्हाला शाबासकी दिली जाते का, किंवा तुम्हाला चुकीचं काही वागला तर तुम्हाला दंड दिला जातो का. लास्ट जो आपण सिद्धांत बघितलेला होता, त्या लास्टच्या सिद्धांतामध्ये 3 स्टेज होत्या. प्रत्येक स्टेजमध्ये 2-2 स्टेज होत्या, 2-2 चरण होते. पैकी पहिला जो स्टेज होता त्याच्यामध्ये ही गोष्ट आलेली होती की दंड किंवा पुरस्कार ही जी गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये आलेली होती. नैतिक विकास जो सिद्धांत आपण पाहिलेला होता कोहलबर्गचा, तर त्याच्यामध्ये हे होतं की समाज जर का तुम्हाला पुरस्कार देत असेल, बक्षीस देत असेल, किंवा चूक झाल्यानंतर शिक्षा देत असेल, दंड करत असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी समाजामध्येच होत असतात आणि ह्या गोष्टी तुमचं सामाजिकीकरण करण्यास कारणीभूत आहेत, त्याच्यावरती परिणाम करत असतात. आता समाजीकरण बघत असताना समाजीकरणाच्या इकाईया सुद्धा बघणं गरजेचं आहे. कोणते घटक समाजातील तुम्हाला महत्त्वाचे आहे, तर सबसे पहले आता है अपना परिवार. अपना जो परिवार है, हमारी जो फैमिली है, यह फैमिली में क्या चल रहा है, घर में सब कुछ ठीक चल रहा है क्या, घर में वातावरण कैसा है, इस सारी चीज़ों का यहाँ पर इस्तेमाल होता है. ये सारी चीज़ें यहाँ पर देखी जाती है. समाज में सामाजिकरण बच्चे का होते समय हमारा जो परिवार है, परिवार की भी बहुत ही महत्वपूर्ण भूमिका है. बाद में आता है विद्यालय यानी कि स्कूल में किस तरह के छात्र है, अध्यापन कैसा चल रहा है, ये सारी चीज़ें जो छात्र है वो छात्र के जो साथी होते हैं, मित्र होते हैं, ये भी इनमें इन्वॉल्व होते हैं, उनका भी यहाँ पर समावेश होता है. बाद में आता है अध्यापक यानी कि टीचर किस तरह से पढ़ाते हैं, जबकि उनका जो विधिया है टीचिंग करने का कौन सा है, या फिर टीचर आपको म्हणजे विद्यार्थी तुम्हाला कितपत शिक्षक तुम्हाला कितपत समजून घेतात, किंवा तुम्हाला शिक्षकाचं कितपत समजतं, ह्या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडिया, सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, ह्या मीडियाचं सुद्धा तुमचं समाजीकरण होत असताना महत्त्वाची भूमिका आहे. नुकतंच आपण बघितलं की विद्यालय, तर समाजीकरणामध्ये विद्यालयाची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे. तर हे सगळं बघत असताना काही एजेंसी आहेत, दो तरह की एजेंसी है. यह 2 तरह की एजेंसी बच्चे के समाजीकरण में मुख्य
आती है। तो सबसे पहले जो एजेंसी आती है वो है एक्टिव एजेंसी, और उसको सक्रिय एजेंसी भी कहते हैं। ये एजेंसी क्या करती है, तो यह एजेंसी बच्चे पर सीधा प्रभाव डालती है। जहाँ बच्चा सक्रिय होता है उस बच्चे पर सीधा प्रभाव यह एजेंसी डालती है। इस एजेंसी के माध्यम से बच्चा एक्टिव बनता है। तो सक्रिय एजेंसी में कौन कौन आता है, तो सक्रिय एजेंसी में बच्चे का परिवार आता है, उसके दोस्त आते हैं, पड़ोसी आते हैं, रिश्तेदार आते हैं, स्वास्थ्य क्लब आता है, स्कूल आता है। देखिए, हमेशा छात्र जिस जगह जाता आहे उनका दररोज ज्याच्याशी त्याचा संबंध येतो, या साऱ्या गोष्टी सक्रिय एजेंसीमध्ये येतात। बल्कि निष्क्रिय एजेंसी जो है, पैसिव एजेंसी, इनमें बच्चे पर सीधा प्रभाव नहीं पड़ता। इनमें से जो आता है पुलिस स्टेशन आता है, सार्वजनिक पुस्तकालय आता है, रेलवे स्टेशन आता है, एयरपोर्ट आता है, उनमें बच्चे का सीधी तरह से संपर्क नहीं आता, सीधी तरह से प्रभाव नहीं आता, इसलिए यह पैसिव एजेंसी में आते हैं। देखिए, समाजीकरण होते समय कुछ ऐसे घटक है कि उस घटकों के साथ बच्चे हमेशा सक्रिय बनते हैं, उनका सीधा प्रभाव बच्चे पर पड़ता है, तो उन्हें एक्टिव एजेंसी कहते हैं। बल्कि सीधा प्रभाव नहीं पड़ता, उनको पैसिव एजेंसी कहते हैं। ये कहते समय हमने अभी बताया कि समाजीकरण में अध्यापक की भी बहुत महत्वपूर्ण भूमिका है, टीचर की भी भूमिका महत्वपूर्ण है। तो कैसे, तो टीचर ने भेदभाव नहीं करना चाहिए, शिक्षकाने भेदभाव करायचा नाही आहे। मग कसा करायचा नाही आहे, तर कॅमेरामॅन आपण म्हणतो, बरोबर का? तर कॅमेरामॅन म्हणल्यानंतर फक्त मॅन म्हणल्यानंतर पुरुष, म्हणजे कॅमेरामॅन फक्त पुरुषच असू शकतो असा इंटेन्शन त्याच्यातून होतं। परंतु शिक्षकानं कॅमेरामॅन म्हणायचं नाही आहे, तर कॅमेरामॅनच्या ऐवजी कॅमेरा पर्सन म्हणायचं। म्हणजे याच्यामध्ये भेदभाव, लैंगिक भेदभाव जो काही स्त्री पुरुष जो आहे कॅमेरा पर्सन म्हणल्यानंतर तो निघून जातो। कॅमेरा पर्सन म्हणल्यानंतर मग मुलीसुद्धा कॅमेरानं शूट करू शकतात किंवा मुलंसुद्धा कॅमेरानं शूट करू शकतात। तर ही गोष्ट शिक्षकानं समजली पाहिजे। चेअरमन म्हणण्यापेक्षा, चेअरमन असतो एखाद्या संस्थेचा, तर चेअरमन म्हणण्यापेक्षा चेअरपर्सन म्हटलं पाहिजे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी समाजीकरण होत असताना महत्त्वाची भूमिका बजावत असतात। बघा, NCF नुसार आपण का समाजीकरण बघितलेलं आहे, तर NCF असं सांगतंय की विद्यार्थ्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान स्कूल के बाहरी जीवन से जोड़ा जाए। विद्यार्थ्याचं ज्ञान बाहेरच्या जीवनाशी जोडलं पाहिजे, त्याच्यामुळे याच्यामध्ये समाजीकरणाची प्रक्रिया आले। मगापासून आपण म्हणतोय की स्टुडंट बेस्ड असलं पाहिजे, चाइल्ड सेंटर असलं पाहिजे एज्युकेशन। तर आता आपण बघूया बालकेंद्रित शिक्षा काय आहे। तर बालकेंद्रित शिक्षा म्हणजे काय, तर बालकाला प्रमाण मानून, बालकाला केंद्रस्थानी मानून जी शिक्षण प्रणाली चालते त्या शिक्षण प्रणालीला बालकेंद्रित शिक्षण प्रणाली असं म्हटलं जातं। आणि याचं जे समर्थन आहे, याचं समर्थन जॉन ड्यूई नावाचे जे शास्त्रज्ञ मनोवैज्ञानिक होऊन गेले अमेरिकेचे, तर या जॉन ड्यूईंचं विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचं हाती फार मोठं योगदान आहे। ते बाल केंद्रित शिक्षा के समर्थक थे। याच्यामध्ये मग काय केलं जातं बाल केंद्रित शिक्षा में, तो इसमें बच्चों के नीड्स के अनुसार एक्टिविटीज़ प्लान किए जाते हैं। बघा, विद्यार्थ्याला गरज काय आहे, फॉर एक्झाम्पल गणिताच्या संख्यांची ओळख त्याला करायची आहे, तर विद्यार्थ्याला संख्यांची ओळख करत असताना फळ्यावरती संख्या लिहायच्या, शिक्षकानं पुढं म्हणायच्या आणि विद्यार्थ्यांना मागं म्हणायच्या, असं होऊन त्याला संख्यांची ओळख करायची नाही। तर संख्यांची ओळख करण्यासाठी तुम्ही त्याला ॲक्टिव्हिटी करायला द्या। मग मणी असतील किंवा गणितीय पेटीतील काही साधनं असतील, ती साधनं तुम्ही वापरा आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शिकून द्या, त्याच्यातला जिज्ञासू वृत्ती जागृत होऊ द्या आणि स्वतः त्याला शिकून द्या, असं जॉन ड्यूई सांगतोय। ही बालकेंद्रित शिक्षा आहे। भारताचा जर का विचार केला तर भारतामध्ये बाल केंद्रित शिक्षा का पूरा श्रेय जो है वो गिजूभाई बदेका को दिया जाता है। गिजूभाई बदेका हे एक शिक्षण तज्ञ होते।
आणि त्यांनी भारतामध्ये बालकेंद्रित शिक्षणाचा प्रसार केला आहे. आणि त्याच्या माध्यमातून मग 1896 साली जगाचा जर का विचार केला, बालकेंद्रित शिक्षा द्यायची आहे तर विद्यार्थ्यांना बेस्ड मानण्यासाठी, चाइल्ड सेंटर एजुकेशन देण्यासाठी प्रगतशील विद्यालय स्थापन की गए. 1896 में प्रगतशील विद्यालय जग में खोले गए. जगामध्ये प्रगतशील विद्यालयांची स्थापना करण्यात आली. शाळा तशा पद्धतीच्या उघडण्यात आल्या आणि प्रगतशील विद्यालय में करके सीखने पर जोर दिया गया, यानी कि लर्निंग बाय डूइंग पर मैक्सिमम फोकस इन प्रगतशील विद्यालय में दिया जाता है. प्रगतशील विद्यालय में बच्चा समाधान करता बने और महत्त्वपूर्ण कौशल्य और चिंतन सीखे. म्हणजे प्रगतशील विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी ॲक्टिव्हिटी करणार आहे आणि ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तो सक्रिय होणार आहे. त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला समाधान मिळणार आहे आणि समाधान मिळाल्यानंतर त्याला अजून ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, अजून कार्य करण्यासाठी प्रेरणा भेटणार आहे. त्याचं कौशल्यसुद्धा विकसित होणार आहे. बच्चा वर्तमान जीवन के लिए सीखे, लर्निंग फॉर प्रेजेंट लाइफ. प्रगतशील विद्यालय के माध्यम से क्या होता है, जिंदगी जीने के लिए अभी क्या जरूरी है, आज काय मला जगण्यासाठी गरजेचं आहे, ह्या गोष्टीवरती विद्यार्थी जोर देतो. संपूर्ण रूप से पाठ्यपुस्तक को भगवान मानना गलत है, यह एकमात्र साधन का प्रकार है. बाल केंद्रित शिक्षा क्या कहती है, यानी कि NCF भी कहती है, क्या कहती है, टेक्स्ट बुक जो है, पाठ्यपुस्तक है, यह पाठ्यपुस्तक भगवान नहीं है. पूरा ज्ञान पाठ्यपुस्तक से ही मिलेगा ऐसा नहीं है. ज्ञान प्राप्त करने के लिए पाठ्यपुस्तक एक साधन है. आपको ज्ञान दूसरे माध्यम से भी मिलता है, मिल सकता है. प्रगतिशील शिक्षा स्कूल में संयुक्त राज्य अमेरिकी के मनोवैज्ञानिक जॉन ड्यूई का बहुत ही महत्वपूर्ण योगदान है. वो कहते हैं कि लर्निंग इज़ अ सोशल, एक्टिव एंड डेमोक्रेटिक प्रोसेस, यानी कि अधिगम एक सामाजिक, सक्रिय और लोकतांत्रिक प्रक्रिया होनी चाहिए. यह उनका, जॉन ड्यूई का कहना है. बाद में देखिए, अधिगम प्रक्रिया में कुछ त्रुटियां रहती है और त्रुटियां रहना एक स्वाभाविक हिस्सा है और त्रुटियों के माध्यम से ही बच्चे सीखते हैं, यानी कि एरर से बच्चे की थिंकिंग का पता चलता है. कई बार बच्चे कुछ भ्रांतियां बना लेते हैं जिन्हें गलत संप्रदाय ना कहकर अल्टरनेटिव या नेटिव कंसेप्शन कहा जाता है. क्लासरूम डिस्कशन में इन्हें ठीक किया जाता है. बघा, विद्यार्थी चुकतच शिकत असतो, पण एखादी गोष्ट करत असताना, म्हणजे स्टुडंट बेस्ड याच्यामध्ये किंवा चाइल्ड सेंटर बेस्डमध्ये कृतीतून शिक्षण विद्यार्थी घेत असतो. मग कृतीतून शिक्षण घेत असताना विद्यार्थी चुकतच असतो. प्रत्येक वेळेस कृती बरोबर होईल असं नाही. तर सुरुवातीला विद्यार्थी चुकत असतो, त्यावेळेला त्याला त्याचं चूक झालं असं म्हणायचं नाही. तर त्याला अजून हे असं नाही करायचं, तर अशा पद्धतीनं तू असं कर, त्याला प्रोत्साहन द्यायचं. म्हणजे ते नेटिव्ह किंवा अल्टरनेटिव्हमध्ये कन्सेप्शन आपण आणायची आणि त्या माध्यमातून त्याला टचअप द्यायचा आणि मग विद्यार्थ्यांच्यामध्ये चर्चा करायची की बाबांनो, असं केल्यानंतर असं होतंय, डिस्कशन करायचं. म्हणजे विद्यार्थ्याला ती संकल्पना चांगल्या पद्धतीनं समजण्यास प्रोत्साहन मिळतं. तर अशा पद्धतीची ही सामाजिकीकरणाची प्रक्रिया आहे. बघा, आजचा घटक बघत असताना सुरुवातीला आपण RTE ॲक्ट बघितला. RTE ॲक्टचे बघत असताना संविधान संशोधन 86 आर्टिकल 21A, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्या माध्यमातून 6 ते 14 वयोगटातील मुलं असतील, मुली असतील किंवा 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थी असतील तर त्यांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षा द्यायची आहे. याचे जे रूल्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. वर्किंग डेज किती आहेत किंवा कसे आहे त्याची माहिती घेतलेली आहे. टीचर स्टुडंट जो रेशिओ आहे तो 30:1 किंवा 35:1 आपण पाहिलेला आहे. आणि 150 विद्यार्थी असतील तर तुम्हाला 5 शिक्षक आणि 1 HM टीचिंग जे पिरियड आहे ते आपण पाहिलेले आहेत.
तर हे होतं RTE. RTEच्या सोबतच महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे NCF, की जो NCERTच्या माध्यमातून प्रेझेंट केला जातो 1975, 1988, 2000 और 2005. याच्यामध्ये आपणाला त्यापैकी 2005चा NCF आपल्याला बघायचा आहे. प्रोफेसर यशपाल जे होते ते तत्कालीन अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा NCF 2005 ठरवलेला आहे. त्याचे उद्देश आपण बघितले की मॅक्झिमम कृतीतून विद्यार्थ्यांना शिकलं पाहिजे आणि लर्निंग विदाउट बर्डन झालं पाहिजे, की कोणत्याही बर्डनशिवाय विद्यार्थ्यांना शिकलं पाहिजे. NCF बघत असताना त्याच्या 5 मेथड्स होत्या त्या आपण बघितल्या: लर्निंग बाय डुईंग, इन्स्पेक्शन मेथड, टेस्ट मेथड, ग्रुप लर्निंग, मिक्स्ड मेथड. तर याच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाची रचना केलेली आपल्याला बघितलेली होती. मॅक्झिमम NCFचा जर का अभ्यास केला तर असं लक्षात येतं की NCF हा रचनावाद आहे, बहुभाषावाद आहे और शिक्षकाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे फॅसिलिटेटरची भूमिका आहे. त्याच्यानंतर आपण सामाजिकरण बघितलं. सामाजिकरण म्हणजे समाजाच्या माध्यमातून शिकणं, त्याचे जे परिणाम आहेत ते आपण बघितलं. सामाजिकरणाच्या इकाई ज्या आहेत 4 घटक आपण बघितले. एजन्सी आपण बघितली, मग ॲक्टिव्ह एजन्सी बघितली आणि पॅसिव्ह एजन्सी बघितली. आणि त्याच्यानंतर शेवटी बालकेंद्रित शिक्षाकडे आपण वळालो. जॉन डुई नावाचा अमेरिकेचा मनोवैज्ञानिक की हा बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कर्ता होता. भारताचा जर का विचार केला तर गिजीबाई बधेगा यांनी बालकेंद्रित शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आणि बालकेंद्रित शिक्षण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देण्यासाठी 1896 मध्ये प्रगतशील विद्यालयांची स्थापना केली आणि मग प्रगतशील विद्यालयामध्ये करके शिकणं यानी की लर्निंग बाय डुईंग हे फॉर्म्युला वापरला आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी शिकू लागले. अगदी कृतीतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं आणि विद्यार्थी चुकतच शिकत असतो आणि कृती करत असताना जर का विद्यार्थी चुकला तर त्याला तिथं चूक न म्हणता त्याला अजून तू असं कर, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा जो घटक आहे तो तू असं केलं पाहिजे असं त्याला शिक्षकानं सांगितलं पाहिजे. त्याला चूक म्हणायचं नाही, त्याला शिक्षणाच्या प्रती आवड निर्माण झाली पाहिजे. आणि मग अल्टरनेटिव्ह आणि नेटिव्ह जी कन्सेप्शन आहे तर ती आपण घेतली पाहिजे. आणि मग क्लासरूम डिस्कशन शेवटी घेऊन त्याच्या विद्यार्थ्याच्या ज्या समस्या आहेत, प्रॉब्लेम्स ज्या आहेत ह्या त्याच्यावरती जोर देऊन त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीचा आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे.